उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली। औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं। त्यावरून शिवसेनेने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा निषेध केलाय। उल्हासनगरच्या कॅम्प 4 ओटी चौकात शिवसेनेकडून अबू आझमीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसंच त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदन देऊन केली। अबू आझमी जर औरंगजेबाचं समर्थन करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचं भूमीमध्ये राहणारा एक देशद्रोही अबू आझमी अफजल खानाचा वावा करतो, त्याची तारीफ करतो। त्या अफजल खानाने या महाराष्ट्रावर चाल करून आला। महाराष्ट्राचे जे आपले हिंदूंचे देवदैवत आहेत ते उद्ध्वस्त केली। हिंदू धर्माचा उद्ध्वस्त करण्याचा कट कारस्थान करणाऱ्या अफजल खानाचा वावा करणारा हा अबू आझमी, या अबू आझमीवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी करणारं निवेदन आम्ही आज इथे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना शिवसेनेच्या वतीने दिलंय आणि शिवसेनेने त्यांना अटक करायची मागणी केलेली आहे। मी आहे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात म्हणजे औरंगजेबाच्या बाजूनी तो बोलला गेला आणि जर आमच्या महाराजांच्या विरोधात असं कोणी बोलत असेल तर त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही आहे। म्हणून आज उल्हासनगरच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आम्ही महिला आघाडी आणि शिवसेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की अबू आझमीवर गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करण्यात यावी। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी कट रचला औरंगजेबाने आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी दुःखद अंत केला, अशा औरंगजेबाच्या जर चांगुलपणाचं बोलत असेल अबू आझमी तर त्याला गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी आम्ही मागणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला केलेली आहे शिवसेनेच्या वतीने।